पाऊस जोरात पाऊस चालू झालाय. चला जायचं वारीला आपल्याला पंढरीला. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. आता परवा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला, तर त्याला कमेंट आली होती की ताई बिहाइंड द सीनवाला व्हिडिओ अपलोड करा. तर ते फक्त आम्ही दोघांनीच केलं होतं इंस्टाच्या रीलसाठी. तर आता कांचनचं नाहोचं दोघांचं करायचं, तर त्याचं मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. कांचन आहे आणि बघू शकताय तुम्ही कांचन किती छान दिसायला लागली. आणि एकत्र व्हिडिओ न करण्याचं कारण म्हणजे साडी ही एकच होती आमच्याकडं, त्यामुळं मी पहिला शूट केला आणि नंतर मग आता कांचनचं करायला लागले. उठा की जाऊया आपण. तर ह्यानी लय दमल्यात, आमचं बँकेत जाऊन आल्यात, आता भिजल्या तरी थोडं. कुठली तू म्हणशील ते घालते, काय करायचं तुझं पॅन्ट तेच घालणार आहे तू म्हणशील ते. तर कांचन इथं आवरायला लागली यांचं, म्हणजे आता आवरायचं म्हणजे आवरलंय सगळं म्हणा, फक्त टीका लावायला लागली. तर आमच्याकडे तसलं नव्हतं, काय म्हणते देव त्याला, ती लावायचं असं छप, तर तसलं नव्हतं. आता वारीला आलं गेल्यावर घेऊन या बरं का येताना. होय तसलं त्याला काय म्हणते ती मला माहित नाही, आणि कमेंट करून सांगा त्याला काय म्हणते ती. तर आता इथं कांचन लावायला आली ॲडजस्ट करून काढीनच, मी बी त्या दिवशी तसंच लावलं होतं. आणि आहो जाणार आहे तर वारीला. दरवर्षी ती माऊलींच्या पालखीसोबतच जाते, तर पण ह्या वर्षी नाही ते गेलं. तसलं नाही तरी बी कांचन छान छाप नाही म्हणून कांचन काढीनं चांगलं काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. असं ते अजून बरं असू दे, अजून एकदा 2 मिनिटेपर्यंत वाळती. बघू म्हणून मी विचारून तर वाढलं, बघू आता हे काय वाटतं. मला शूट नाही तर आम्ही चाललेलो आहे आता शूटिंग करायला वर, विटू माऊलीचा रील्स काढायला. चालले हा जेनिया. तर आता वरती आलेलो आहे आम्ही, आणि बघा वरती गच्चीव कसं आहे. कपडे वाळ घातले सगळ्यांनी, खरं कपडे वाळ टाकले. खरं तर माझ्यापेक्षा मला ह्या दोघांचं शूट करायला आवडतं. आता तुम्हाला तर माहितीच आहे. आणि किती छान दिसायला आली ती दोघं जण, बघू शकताय तुम्ही, है ना. मला कसं करणार. तर आता ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, कांचन रील सिलेक्ट करायला वेळ लावत असते. काय की दुसरा करा की, दुसरं कुठलं तर गाणं. हां आणि फायनली कांचनने ना एक गाणं चॉईस केले, सिलेक्ट केले, त्याच्यावरच ते आता दोघं रील्स बनवायला लागलेले आहेत. तर इथं मी आवाज म्यूट केला आहे, कारण त्या गाण्याचा आवाज याच्यामध्ये येऊन ना कॉपीराईटचा इश्यू वगैरे येऊ शकतो त्याच्यामुळे.
तर छान होत होतं. पण कांचनचं कसं असतं, त्याला एकदम परफेक्टच लागतं. म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की ते व्यवस्थितच झालं पाहिजे. तर पाठीमागं चालू आहे रील्स बनवायचं. आणि मला ना खरं ह्या दोघांचे रील्स बघायला पर्सनली खूप आवडतं जास्त. तर खूप छान बनवतात. मी जर आता बनवायला लागली, आता यातले तुमच्यापैकी बरेच जर इंस्टाला बघत असतील तर भरपूर व्हिडिओ त्यांचे आहेत. आणि मी आता थोडं त्यातमध्ये बनवायला लागलेलं आहे. तर खूप छान दोघं पण रील बनवतात ते, म्हणजे आम्ही तिघं पण. आणि आहो जाणार आहेत वारीला. खरं तर आता मगाशी मी सांगितलंच तुम्हाला, यावर्षी त्यांना नाही जमलं वारीला जायला. गाणं दुसरं आहे हो, गाणं दुसरं आहे. आणि आता फोन इथं लावायचं कारण म्हणजे कसं आहे ना, मी जर फोन हातात धरला ना तर तो असं म्हणजे हात असं स्टेबल नाही ना राहत. तसं एखाद्या घ्यायला टेकवला फोन की फोन हलणार नाही. मग हातात असला ना तर तो असा हलू शकतो. त्यामुळे मग इथं फोन टेकवलेला आहे. आणि माझ्या हातात दुसरा कॅमेरा आहे, त्यामुळे 2 कॅमेरे मला एकत्र घेता येणार नाहीत. त्यामुळे मग तिथं टेकवलेला आहे फोन. आणि स्टँड एवढं उंचीचं आमच्याकडे नाही आहे. वारं तर लय आहे, त्यामुळे पदर बी काही घ्याय नाही आहे ना कांचनला. व्हिडिओ का मोबाईल व्हिडिओ करायचा. तुमचं काय व्यायाम चालू आहे? आभार चालले बघ. तू बरं जायचं. तर हे पण सॉन्ग खूप छान आहे. इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही आपली रील तुम्ही बघू शकता. तर इथं मी आवाज म्यूट केलेला आहे. तर कांचनाने आहो म्हणजे जातात वारीला. कांचनला तर अगोदरपासूनच जायची सवय आहे. त्यामुळे वारीतले ज्या स्टेप्स असतात ना ते करतात सगळे वारकरी, म्हणजे पायी दिंडीच्या दरम्यान. तर त्या सगळ्या तिला येत होत्या आणि आहोंना पण. तर मस्त रील्स झाली होती या गाण्यांवरती. आणि खूप छान वाटतं मला, कारण मी तर हे सगळं अनुभवू शकत नाही. कारण वारीला जायचं म्हटलं ना तर खूप चालायचं वगैरे असतं, गर्दी खूप असते. स्टार्ट आता प्ले का व्हायला प्लेच होय नाही किंवा बघा थांबा होते का. हां असं तसं. तर डान्स तिला छान जमतो, पण खूप वेळा रिटेक करावं लागतं. ती परफेक्ट म्हणजे एकदाच असं कोणतं केलं आहे पडदिशी हा छान आहे असं नाही म्हणत. तर सारखं म्हणजे तिला जेव्हा योग्य वाटेल ना तेव्हाच आम्ही पण स्टॉप घेत असतो, नाहीतर मग सारखं रिटेक चालूच असतं. तर मस्त चालू होतं आमचं. आणि अचानकच पाऊस पण येत होता मधून. तसा एवढा नव्हता, थोडासा बऱ्यापैकी येत होता. आणि तर सोलारचं पॅनलवरती असल्यामुळे ना थोडासा पाऊस कमी लागत होता इथं. त्यामुळे आमचं चालू होतं तेवढंच, पाऊस इतका नव्हता त्याच्यामुळे. पण हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता होती, त्यामुळे आमचं पटकन उरकायचं चालू होतं. खरं तर एकत्रित शूट करायचं होतं, पण पावसामुळे काही जमलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अशीवाली साडी ना एकच होती आमच्याकडे. बाकीच्या दुसऱ्या साड्या होत्या, पण त्यात त्यांच्या 9 वारी साड्या होत्या. 6 वारी ही एकच साडी होती. त्यामुळे मग पहिला मी घातलेली साडी मी थोडे रील्स बनवले. आणि त्याच दिवशी कांचनचं पण बनवायचं होतं, पण माझे मम्मी पप्पा अचानक आल्यामुळे मग कॅन्सल झालं. तर आता भरपूर पाऊस आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आम्ही मध्ये आहे त्या पॅनलच्या खाली, तिथं थोडासा पाऊस कमी येत होता. तर खूप म्हणजे खूप अचानकच मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि आम्ही इथे थांबलोय. तर चला आता आम्ही घरी चाललोय, कारण लयच पाऊस यायला आला आणि वारं पण लय लागायला आले. पाऊस जोरात पाऊस चालू झालाय.
चला बऱ्यापैकी जायचं वारीला आपल्याला पंढरीला. बऱ्यापैकी काढले आपण रील्स व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.